नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग असणार आहे. असा व्हिडिओ मी पहिला कधी शेअर नाही केला आहे. आज आमचं असं चाललं आहे, म्हणजे मी ऑफिसमधनं आल्यानंतर मला थोडासा उशीरच झाला आहे आज यायला. तर आज असं चाललेलं की ती चहा आणि जो संध्याकाळचा नाश्ता आमच्याकडे जो मिस झाला आहे ना, त्याच्यानंतर आता सचिनची सिच्युएशन अशी आहे, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तोच किचनमध्ये काहीतरी बनवणार आहे आणि माझं असं म्हणणं आहे की तू नको बनवू किचनमध्ये. आणि आत्ता ऑलमोस्ट एवढा उशीर झाला ना की जेवणाचा आणि नाश्त्याचा टाईम सेम झाला आहे, तरी पण त्याचं म्हणणं आहे की त्याला स्वतःलाच ट्राय करायचं आहे. आणि आज त्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या व्लॉगमधनं. म्हटलं बघू तो काय काय करतो आहे. आणि माझं सचिन तू ऐकतोयस ना, आता मी तुला सांगते, एकच म्हणणं असणार आहे की या किचन प्लॅटफॉर्मवर अजिबात पसारा करायचा नाही आहे आणि मी तुला काहीही मदत करणार नाही. थोडीफार करेन मी, म्हणजे कुठे जर असलंच तर, तसं वाटलंच तर मला, नाहीतर मी काही खूप जास्त मदत नाही करणार आहे. पण बघू तू काय करतोयस, ज्याने माझं पोट पण भरलं पाहिजे, म्हणजे जेवायचं पण नाही आपण आणि तेच खायचं, असं असलं पाहिजे. अगं मी उत्तम जेवण करतो, तुला माहिती आहे ना. मला माहिती आहे, पण रोज जेवण लग्नाच्या आधी मी खूप चांगलं जेवण करतो, मला बऱ्याच गोष्टी येतात. तू आता तुला असं वाटत असेल की तूच चांगलं करते, असं नाहीये. तुझ्या आधी पण आम्ही सगळं जेवण करतच होतो. आता तू जी रेसिपी बनवशील ना, त्याच्यावरनं ते मला पण कळेल आणि सगळ्यांना कळेल. मला तर सगळं माहितीच आहे, पण बाकी सगळ्यांना पण कळेल. तर चला आजचा व्लॉगला सुरुवात करूया, खूप जास्त वेळ न घालवता. ह्याच्यात लसूण आहे ना. एवढ्या जोरात नको बोलू, मी अगदी बाजूला आहे तुझ्या. आणि याचा स्टॅच्यू सारखा काय घे ना, लसूणच आहे त्याच्यात, तुला माहिती आहे ना. ठीक आहे ग, नवीन आहे मी किचन मध्ये. अरे तू तर बोलला तुला सगळं माहिती आहे. जेवण येतं सगळं. दे, मी देते तुला लसूण सोलून. अजून काय काय हवंय, काय काय लागणार आहे? हो, लसूण मी सोलतो, तू बस तिथे शिक आरामशीर, फक्त बघ मी काय करतोय ते. अरे तुला किती, पूर्ण रात्र आपली इथेच जाईल, मग काय जेवायला मिळणार नाही मला. अगं असं तुला वाटतंय ग, तू नसताना पण आम्ही जेवण करायचोच ना पहिले. लसूण एकदम भारी सोलतोयस रे तू. तुला काय काय लागणार आहे रेसिपीला? मला काय नाही, फक्त ते पाव आणले ते काढून ठेव. पाव, शेवटी पावाचीच रेसिपी करणार आहेस. तुला अरे. माहिती आहे ना, पाव नाही आपण खात जास्त. बघ ना, मस्त एकदम हॉटेल सारखं असणार, तू बघ तरी. पाव आणि काय बरोबर. सगळ्याच गोष्टी आता डिस्क्लोज नाही करणार ना मी, मजा जाईल. ठीक आहे, काय हवंय तुला अजून मला सांग, मी फ्रीज मधनं काढून देते. ठीक आहे, चीज काढून ठेव. त्यानंतर ते पेरी पेरी मसाला काढून ठेव. पेरी पेरी मसाला, त्यानंतर चीज आणि सॉस. सॉस लागणार आहे. आणि काय, बटर. हा, बटर काढून ठेव. बस तेवढंच काढ. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू पॅन आणि काय यूज करणार आहेस ते मला पहिलं सांग, नाही तर तुझ्या हातात पॅन गेला की मग परत तो पॅन माझा येत नाही, मला नवीनच विकत घ्यावा लागतो. ओटीजी घेतला ना नवीन, आता तोच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बनवणार. तू बघ मस्त एकदम. तुला येतो ओटीजी वापरता? अगं त्यात काय वापरायचं, तुला असं वाटतं फक्त तुलाच येतं का? सगळ्या गोष्टी आम्हाला पण येतात. तुझ्यापेक्षा चांगलं उत्तम जेवण करतो मी. कळतं येते ते लसूण सोलण्यावरनं तुझ्या. ते आता बरेच दिवसांनी सोलतोय ना, तर लग्न झाल्यापासून कधी सोलले नाहीत मी. लग्नाच्या आधी करायचो मी, त्यामुळे जेवणाची चांगली जाण आहे, खाण्याची पण आणि करण्याची पण. ठीक आहे, चल आता हे पटापट सोल, मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. ठीक आहे. तुला धर, तुझ्या 3 डिश, याच्यामध्ये काय काय पाहिजे ते घे. आणि लसूण काय करायचं आहे, बारीक करायचं आहे, चॉपर देऊ? चॉपरची काही गरज नाही ग, मी बघ हाताने किती बारीक करतो ते. तसं मी सगळ्यांना सांगितलंय. आता तर कोबी जसं तू बारीक चिरतोस ना, तसं आजच्या व्हिडिओमध्ये सगळं दिसणार आहे की तू काय काय बारीक आणि कितपत बारीक करणार आहेस ते. हो नक्की, बघ तू. हे घे चॉपर. नाईफ कुठला देऊ तुझा? घेतो तो तुझा वाला. आज तू शांत बस, मी घेतो बरोबर. अरे माझं चॅनल आहे, तर मी असली पाहिजे की नाही त्याच्यात. तुझं चॅनल असलं तरी आज डिश माझी आहे ना. आम्हाला दिसतच नाही तू कसा कापतोयस. थांब, मी आता थोडासा झूम मध्ये घेते व्हिडिओ. मला वाटतं सगळ्यांना कापून झाल्यानंतरच बारीक तू चिरलायस तो दाखवायला लागेल आपल्याला. झालं कापून? बघू तरी काय चॉप केलंय सचिनने आमच्या. हां झालाय फायनली चॉप झालाय. आता अजून काय हवंय? कोथिंबीर हवी आहे? थोडी कोथिंबीर हवी. आणि कॉर्न देऊ?
कॉर्न, थोडेसे कॉर्न लागतील. कॉर्न पण बारीक करायचे. बारीक? तू काय रेसिपी काय बनवणार आहेस काय माहिती. तू बघ तरी. ठीक आहे चल. जे फ्रोझन आहे तेच देते माझ्याकडे. माझ्याकडे वेगळे असे कच्चे नाही आहेत. कोथिंबीर घे. थांब आता मी कॉर्न देते तोपर्यंत तू कोथिंबीर बारीक करून घे तुझी. कॉर्न माझ्याकडे फ्रीजमध्ये मगाशी बोलला असतास ना मी काढून ठेवले असते. याच्यात तुला कॉर्न देते मी थोडेसे. बघ बस ना एवढे. बस झाले. बारीक झाली बघ कोथिंबीर. तू कापली आहेस ना मग ते काय प्रश्नच नाही. बस झाला ना. उसकी जान लेगा क्या अभी. बस हो गया. अरे हॉटेल स्टाईल खाना आहे ना. हॉटेलमध्ये मिळतं तसं बनवतोय मी सेम. अरे बस ना पण आता किती चिरणार तिला. बस चल बस आता पुढची रेसिपी. किती प्रेमाने मस्त उचलतोयस रे एकदम. शिकलास तू माझे व्हिडिओ बघून मी कसं काम करते ते. तुझं नाही माझं कामच नीटनेटकं आहे. ठीक आहे आता तुला अजून काय बोलला बटर ना. हां त्याच्यात बटर देते तुला. थांब आता बटरला वेगळा नाईफ घे. थांब मी देते तुला. हा वालाच घे तू. प्लॅस्टिकवालाच घे. पुसायचं. काय पुसायचं आहे ते राहू दे. पुसून देते मी. हे घे हा नाईफ. मी देऊ का तुला काढून. थांब मी देते. तू काढून खाऊ इथे. फक्त एका ह्याच्या वाटीत दे. प्लेट नाही दे. चला आता आपण करूया सचिनला थोडीशी हेल्प. आपला पण हातभार लागला पाहिजे ना आजच्या रेसिपीला. बघ एवढा बटर बस होईल. हा बघ. थोडा अजून घे. मी आज काय पूर्ण बटरमध्येच करणार आहेस की काय. मला दाखव ना तू काय बनवणार आहेस. कुठली रील वगैरे बघितली आहेस काय. नाही ग रील नाही बघितली. मी एका ठिकाणी हॉटेलमध्ये खाल्लेलं. तुला आज इथे ट्राय करूया आपण. छान तुलाही बरं वाटेल. बस एवढा बटर. बस बस. अरे वा. आता तुला काय हवंय. आता मी घेतो एक मिनिट. तू सगळं साईडला होशील का. आज तू फक्त बघ मी काय करतोय ते. तो नको घेऊ. तो छोटावाला घे. काम कर ना. शांत बस ना. आज आज किचन मधला माझा दिवस आहे. तर पहिला आपण बटर घ्यायचा. एक काम कर ना तोपर्यंत मला चिली फ्लेक्स आणि हे दे ना. ऑरेगॅनो घेऊ. ऑरेगॅनो. ठीक आहे. माझ्याकडे ओपन आहे तेच देते आहे मी तुला. हे घे. चालेल. टाकायचं आहे बटरमध्ये. त्याच्यात थोडं ते हे टाक. बघ किती टाकू. बस बस बस. बस. त्याच्यानंतर हा ऑरेगॅनो बघ किती टाकू. बस. बस बस. झालं ते आता. हो तू मशीननी करतेस की नाही गॅजेटनी. मी बघ हाताने केलं. अतिउत्तम. आता नेक्स्ट काय पटापट बोल. त्याच्यात कोथिंबीर टाकायची थोडी. एवढी कोथिंबीर चिरलीस आणि एवढीशीच. हा ते आपल्याला वरती लागणार ना परत. थोडी टाक. बस. आणि तुझी रेसिपी आहे तुझ्या पद्धतीने कर. नाही तर परत बोलशील की तुझ्यामुळे असं झालं. असं काय नाही. बस आता काय करणार. आता नेक्स्ट काय ना. आता हे सगळं पावाला लावून घेणार. ठीक आहे. त्याच्यात थोडीशी लसूण टाकायची. थोडीशी म्हणजे सगळीच टाकायची. हां मी म्हणते तरी पण थोडी म्हणजे अशी काय तू बोलतोयस. ती पूर्ण स्मॅश करून घ्यायची व्यवस्थित. ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे सगळे भांडी झाले आहेत ना हे बाउल साईडला ठेवूया. हे पण आपलं जे बॅटर आहे ते पण साईडला ठेवूया. आणि आता आपण पाव कट करून घेऊया. पूर्ण कट करतोय. अच्छा पूर्ण. तर पावावर मस्तपैकी लावून घ्यायचं छानपैकी. काय
काय करणार आहेस तुझं तुलाच माहिती, आणि एवढं बटरचं खाणार आहेस सचिन? तू बघ तरी, मी आता बनवलंय, तुला कळेल. हे असं हॉटेलमध्ये मिळतं 5 स्टारमध्ये. डायरेक्ट 5 स्टार? हां, ते मी एकदा ट्रायडनला गेलेलो ना तेव्हा खाल्लेलं आहे. ट्रायडन हॉटेलला गेलो ना तेव्हा. बनवूया आज. ट्रायडनचा एक्सपिरियन्स घरीच घ्यायचा आहे आज. पण त्याच्यावर तुला माहिती आहे अजून काय काय कॉकटेल असतात, मॉकटेल, असं पण काय 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 तिथे बेत असतात. सगळ्याच असतात, पण सगळं नाही करायचं ना, आपल्याला जे जमतंय ते करायचं. ठीक आहे. ठीक आहे, आता थोडेसे आपण ह्याच्यावर कॉर्न टाकूया. कॉर्न पण असे व्यवस्थित प्रेस करायचे खाली, वरच्यावरती टाकायचे नाही. बापरे, एवढं मोजून मी पण नाही करत सचिन. अगं तू खाशील तर परत मागशील, तुला माहिती नाही. मस्त आहे ही डिश, मी ट्रायडंटमध्ये खाल्लेली ना, मला एवढी आवडली. त्याच्यावरती वरती अशी थोडंसं गार्निशिंग करायचं कोथिंबीरनी. आता काय चीज ते पूर्ण खोलायचंच ना? अगं नाही ग, हे पकडण्यासाठी असं ठेवायचं असतं. ॲक्च्युली कसं आहे तुला कळत नाही, मी पण प्रोफेशनल आहे तुझ्यासारखा. माझ्यासारखा प्रोफेशनल. दे, मी देते किसून. नको दे, थोडासा माझा पण हातभार लागेल आज काहीतरी तुझ्या रेसिपीला. नको ग, करतो मी, तू पण लक्षात ठेवशील ना. मी लक्षात ठेवलेलंच आहे तुला. सचिन पण खूप चांगली रेसिपी करतो, बनवू शकतो. असं रोज बनवलंस तर किती मजा येईल ना सचिन. रोज नाही, आता कधी, पहिलं बनवायचो ना मी, तर लग्न म्हणून आता झाल्यापासून थोडंसं ब्रेक. ब्रेक किती दिवसांचा, असं मध्ये मध्ये थोडंसं करायचं. बघू, प्रयत्न करू जमतंय का. याच्यात थोडं मोझरेला चीज पण टाकूया आपण मस्तपैकी. आता काय ऑरेगॅनो परत. खाशील तर परत परत मागशील. याच्याबरोबर ना मन काहीतरी असं कोल्ड कॉफी किंवा असं काहीतरी पाहिजे होतं, फालुदा. मला बोललास बस, की जे टाकतोयस त्याला बोललास बस. बस झालं, जे टाकलंय झालं बस. हे काय चिली फ्लेक्स थोडेसे, थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे. कोथिंबीर टाक थोडीशी वरून. कोथिंबीर टाकायचीच आहे. बस. आता काय करायचं? आता काही नाही, फक्त आपलं नवीन OTG मध्ये आपण मस्तपैकी याला बेक करूया. ठीक आहे, चल. अच्छा ऐक ना प्रायक्त, हे बेक करण्यासाठी मला एक ट्रे दे ना. ट्रे देते, पण OTG ऑन केलंयस का तू? प्रीहीट केलंयस? नाही, तो पहिला करून घे प्रीहीट 10 मिनिटं. ठीक आहे, चल दाखवते. मला ट्रे दे पहिला. मला ट्रे नंतर पहिला प्रीहीट करायला ठेवू आणि नंतर मग हे ट्रेमध्ये ठेवून देते मी तुला. ठीक आहे. तू आता बोलतोयस की आपण अगारोचाच हा 48 लिटरचा OTG वापरायचा. ॲक्च्युली तसं बरंच आहे म्हणा, की मोठ्या याच्यामध्ये बेकिंग खूप चांगलं होतं. तर तुला मी नेहमी सांगते, म्हणजे तुला शिकवलेलंच आहे मी OTG कसा वापरायचा, पण आता याच्यात सांगते बघ तुला. हे ना आपल्या 3 बटणं आहेत ना, ती आपल्या आधीच्या OTG मध्ये होती, पण हा जो वरचा आहे ना कन्व्हेक्शन मोड, तो आपल्याकडे नव्हता. तर इथे वरती बघ एक फॅनचं चिन्ह दिसतंय. तर हे जे वरती फॅनचं बटन जर आपण वरती ट्विस्ट केलं ना, तर आतमधला फॅन चालू होतो. आणि लक्षात ठेव, कुठेही पण आपण हा ठेवला ना, तर भिंतीच्या बाजूला ठेवायचं नाही, म्हणजे हवा पास झाली पाहिजे ना, अशा ठिकाणी ठेवायचा. आणि याच्यावरती जर इकडे तू बटन जर प्रेस केलंस ना, तर आतमध्ये एक रोटेसरी हँडल असतो, म्हणजे आपल्याला पनीर टिक्का वगैरे काय बनवायचं असेल ना, तर त्याच्या वेळेस तो करायचा. आणि जर आपलं पनीर टिक्का आणि फॅन असं दोन्ही चालू ठेवायचं असेल तर खाली. आता त्याच्यानंतर टेम्परेचर आहे, तर आता आपण टेम्परेचर 160वरच ठेवू, कारण पाव आहे, त्याला काही खूप जास्त वेळ नाही लागणार. आणि 250पर्यंत ह्याच्यामध्ये होतं, आपल्या अगोदरच्या OTGमध्ये 200मध्ये होत होतं. आता आपण काय करू, खालून फक्त आग देऊ. याच्यामध्ये वेगवेगळे आहेत बघ, हे आपले सेमच आहेत, म्हणजे वरती खाली दोन्ही साईडने, आणि असे हे 3 आहेत. आणि हा टायमर आहे, तर टायमर आपण 10 मिनटासाठी प्रीहीट करू. 120पर्यंत आपण करू शकतो. खाली लाईट येते, ऑन केली, ते सगळ्याच याच्यामध्ये सेम आहे.
आणि याच्यामध्ये ना आता स्पेशल आपल्याला कुठला वापरायचा आहे ट्रे तो मी आता तुला दाखवते, म्हणजे तुला पण कळेल की याच्यासाठी ग्रिलिंगसाठी तुला काय करायचं. आता आपण OTG ऑन करून घेऊया. कळलं का तुला मी काय बोलली ते? हो कळलं ना. मी आता तुला ट्रेचं दाखवते. मी ट्रे नाही काढला, OTG ऑन केला पण हे काढलं नाही. तर आता हे पटकन काढून घेते आणि हे तुला सांगते की याच्यामध्ये कुठला ट्रे आपण वापरायचा आहे. हा ट्राय घेऊ ना. हे बघ, हा ट्रे मोस्टली बेकिंगसाठी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा एक ट्रे येतो जो ग्रिलिंगसाठी परफेक्ट आहे. तर आता आपल्याला ग्रिलसारखं तुला करायचं आहे ना, तर मग हा ग्रिलसाठी हा वापर. तो खालचा ट्रे साईडला ठेव. आता याच्यावर बटर पेपर ठेव, मी कापून दिलाय ना तो ठेव. ठीक आहे. आणि याच्यावरती आता तू जो पाव कट केलायस ना किंवा जो काय तू केलंयस तो हे बघ, तुझा बटर पेपर बघ कसा झाला. ते मी पकडते एका साईडने. हां, आता ठेव त्याच्यावर. हळू उचला, आता स्पॅच्युलाने उचल. हां बस. आता हा आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा आहे. आता याच्याबरोबर ते रॉड पण दिलेले आहेत, हा वाला मोठावाला. हा याच्यासाठी म्हणजे आपल्याला जेव्हा आतमध्ये टाकायचं असेल किंवा काढायचं असेल तर हा आपण वापरू शकतो. त्याच्याबरोबर अजून पण एक आहे, हा रोटेसरी वाला आहे. ह्याच्यामध्ये ग्रिल करू शकतो आपण. मस्त असं ग्रिल होतं. त्या दिवशी पनीर टिक्का केलेला ना मी, तो याच्यातच केलेला. आणि जो दुसरा आहे बघ एक हँडल अजून एक, तो त्या ट्रेसाठी आहे. हा वाला. ओके, म्हणजे तो असा पकडायसाठी आहे. म्हणजे असा पकडायचा आणि मग तो बाहेर खेचायचा, मग तो या ट्रेसाठी आहे. आणि हा रोटेसरी येतो, तो याच्यासाठी गरम झाला की ट्रे पटकन बाहेर काढायला मिळेल. चल आता हा आपण 10 मिनिटासाठी परत बेक करायला ठेवूया. हे बघ मस्त आहे ना की नाही. कलर तर एकदम छान आलाय, मस्त झालाय कलर तर छानच आलाय. चीजला पण आपलं पिझ्झाला पण मागे टाकेल असं झालंय एकदम. आणि टेम्पटिंग झालंय बघ, मस्त असं एकदम त्याला शायनिंग बघ कशी आली मस्त एकदम छान. मस्त झालं. आता चल कट करूया गरम गरम. त्याला कट करून घेतो थांब. आवाज बघ किती मस्त क्रिस्पी असा येतो ना, क्रंचचा आवाज छान येतोय. मी देऊ का कट करून? माझी रेसिपी तर मीच कट करणार. तुझी रेसिपी मी पण केलंय, त्याच्यामध्ये तुला मदत. मस्त मदत केली ग, खाशील तर परत मागशील. नको बस, एवढं चीज आणि एवढं बटर. एकदाच कट कर ना, मी मोठा नाईफ देऊ तुला. आता काय प्लेट मध्ये सर्व करतोय. परत प्लेटिंग. मध्ये सॉसचं किंवा केचपचं असं ठेव काहीतरी डिप एक बनवून. कसलं तरी डिप हवं होतं रे सचिन याच्याबरोबर खायला. राहू दे, पण आता नाही आहे तर ठीक आहे. हिरवी चटणी पाहिजे. चल हिरवी चटणीने बस 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 झाला. आपला प्लेट तयार झालेली आहे सचिन, चला खाऊया आता. हे काय दाखवतोयस तू? अच्छा, चीज हे करून दाखवतोय. हा छान झालंय. चल टेस्ट करूया आता. स्वतःच खातोयस? मला पण पाहिजे नको, मी आता तिथे बसते आणि पहिलं खाते. सचिन मी भांडी घासून घेते, फक्त जस्ट नळाखालीच वॉश करायची मला, पटकन घेते. फक्त OTG तू क्लीन करून घे ना. कसा करायचा माहिती आहे ना तुला? ड्राय कपड्याने घेरून घे ना पटकन, मग ही माझी भांडी पण होत आहेत घासून.
हम्म. आणतोयस की नाही? मला बोलणार वे- बस. थोडं गार्निशिंग केलं मी व्यवस्थित. आता परत काय त्याच्यामध्ये करायचं? भरपूर केलंय आपण. हे घे छान. तू खाऊन घे, मी माझ्यासाठी बनवतो. अरे हे खा ना, गरम नको गरम नको, आहे. ते हे तुझ्यासाठी आहे, खास स्पेशल. तर मी टेस्ट कसं करते, झालं ते सांग आणि तुझ्या व्ह्युअर्सला पण सांग की कमेंट comment करायला. करायला. आता आपण टेस्ट करूया. क्रिस्पी छान झालं, म्हणजे असं जो क्रंच पाहिजे ना, कधीतरी असं चीट डेसाठी सेलिब्रेट करण्यासाठी हे छान आहे. असं आपण रोज रोज एवढं बटर चीज नाही खाऊ शकत, पण फ्लेवर्स, गार्लिकचा जो फ्लेवर आहे ना, म्हणजे लसूण अगदी छान त्या बटरमध्ये आणि ना मस्त क्रिस्प झाली आहे, अगदी छान झाली. छान वाटतं ना असं हॉटेलमधलं एकदम. शेवटी तू बनवलंस ना ते. मग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज ही सचिनची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या रेसिपी ट्राय करत असता, आणि आज स्पेशल लाईक तुमच्याकडनं आपल्या व्हिडिओला मी एक्सपेक्ट करणार आहे. कारण आज सचिन होता व्हिडिओमध्ये, त्याने त्याचा वेळ काढून छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करा. माझ्यासाठी नाही तर छान अशी कमेंट सचिनसाठी झालीच पाहिजे. आपल्या व्हिडिओमध्ये या आणि त्याचबरोबर हाईप देखील करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग आणि आमचे काही अजून तुम्हाला असे ब्लॉग्स बघायचे असतील तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. सचिन ब्लॉगमध्ये येईल, पण त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं आहे. तरी पण मध्ये मध्ये मी त्याला कधी कधी ब्लॉगमध्ये घेईन माझ्या. आणि जर लवकरच आपले जेव्हा 1 लाख बोलतात ना, म्हणजे 1 लाखची फॅमिली जेव्हा पूर्ण होणार आहे, त्याचं असं म्हणणं आहे की तो तेव्हा आपल्याला जॉईन करणार आहे. पण असं जर तुमची कधीतरी मध्ये मध्ये रिक्वेस्ट आली किंवा तुम्ही सजेस्ट केलं तर तो नक्की आपल्या ब्लॉगमध्ये येईल. येशील ना रे? हो नक्की ट्राय करीन, पण बघू सध्या तरी नाही. सध्या तरी तो येणार नाही आहे, पण मी असं त्याला कधी कधी मध्ये घेऊन येईन. तर चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका. चला, बाय बाय.